नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे दोहे या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये आपण भागवत पुराण जे चालू केलेलं आहे त्याचा एपिसोड 11वा भाग हा मी आता चालू करते. भागवत पुराण तृतीय स्कंद भाग 3, एपिसोड 11. प्रथम मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतः स्मतां. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्विहित पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं. मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं. कंसच्छेदन कौरवा दिहननं कुंती तनूजावनम्. एतद् भागवतं पुराण कथितं श्रीकृष्ण लीलामृतम्. भागवत पुराण एपिसोड 11 तृतीय स्कंद त्यातील भाग 3. या एपिसोडमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते आपण जाणून घेऊ. देवाहुतीला कपिल ऋषींनी जो उपदेश केला तो आपण जाणून घेणार आहोत. अध्यात्म योग म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. संत श्रेष्ठ भानुदास महाराजांची कथा आपण जाणून घेऊ. अष्टांग योगाबद्दल आपण त्याचं विवेचन जाणून घेऊ. महर्षी कपिलांनी जे सांख्य दर्शन सिद्धांत मांडला किंवा सांख्य दर्शन हे जे 6 प्रमुख दर्शनांपैकी एक मानलं जातं त्याच्याबद्दल सुद्धा आपण विचार करू. कर्दम महर्षी आणि देवाहुती यांना कपिल नावाचा पुत्र झाला. साक्षात भगवंतांनी अंशरूपाने तो अवतार घेतलेला होता. सांख्य शास्त्र निवेदन करण्यासाठी त्याचा प्रचार करण्यासाठी म्हणून भगवंतांनी अवतार घेतला असं मानलं जातं. ऋषींनी आपल्या पुत्राला त्यानंतर जेव्हा तो मोठा झाला तेव्हा प्रश्न केला की मी आता या आयुष्यामध्ये सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्यातून मुक्त झालेलो आहे आणि त्यामुळे मी तुला असा प्रश्न करतो की मला आता परमेश्वर प्राप्ती करून घेण्याची जी मनीषा मनामध्ये आहे त्या बाबतीत मी आता काय करू. तेव्हा कपिल मुनींनी त्यांना असं सांगितलं की आपण एकांतामध्ये अरण्यामध्ये जाऊन परमेश्वराचं चिंतन करावं आणि आपण आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे कर्दम ऋषी अरण्यामध्ये निघून गेले. त्यांनी मग तिकडे तपस्या करून ईश्वर प्राप्ती करून घेतली. त्यानंतर देवाहुतीने आपल्या मुलाला म्हणजे कपिल मुनींना म्हटलं की मला माझ्या सर्व अहंकार आणि वासना या समूळ नष्ट करायच्या आहेत. तेव्हा तुम्हीच मला या माया मोहापासून कसं दूर व्हावं याचं मार्गदर्शन करावं. कपिलनं मातेसाठी बिंदुसार तीर्थावर ते मातेसोबत राहू लागले होते
आपल्या मातेचा हा प्रश्न ऐकून कपिल मुनींना आनंद झाला आणि ते म्हणाले की मनुष्याने सुखदुःख, मोह, लोभ या वासनांमधून मुक्ती मिळवण्यासाठी अध्यात्म योगाचा अवलंब करावा. बर का, अध्यात्म योगाचा अवलंब मनुष्याने करावा. कारण आपलं मन हे बाह्य गोष्टींकडे, विषयांकडे, त्याचा उपभोग घेण्याकडे सदैव गर्क असतं, त्याच्यामध्ये ते मग्न असतं. त्यामुळे आपलं मन त्या विषयातून बाहेर काढून हे त्याच्यातनं उपभोगातनं मन काढून घेणं हे आपल्याला कठीण जातं. त्यामुळे मन स्थिर करणं हा त्याचा उपाय आहे आणि मन स्थिर करण्याचा जो अभ्यास त्याला अध्यात्मयोग असं म्हटलं जातं. म्हणजे असं की आपलं मन जे विषयांकडे वळलेलं आहे त्याला आता विषयांपासून मागे करून त्याला आता ईश्वराकडे मन वळवणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. आणि त्यासाठी कपिल मुनी आपल्याला सत्संग हा एक प्रभावी उपाय आपल्याला सांगतात. सत्संग केल्यानं सात्विक सत्वशील पुरुषांच्या संगतीमध्ये राहिल्यानं, कीर्तन भजन अभंग ऐकल्यानं त्यांना आपल्या मनावर हळूहळू परिणाम होत जातो आणि मनाची शुद्धी ही आपसुकच घडायला लागते. अहंकार, माया, ममता हळूहळू क्षीण व्हायला लागतात. सत्संगानं मन शुद्ध होतं आणि मनामध्ये विवेक जागृत होतो आणि या विवेकाने वैराग्य बुद्धी आपल्या मनामध्ये जागृत होते. हाच तो अध्यात्मयोग. अध्यात्मयोग आपल्याला सत्संग करून, भजन कीर्तन प्रवचन ऐकून, श्रवण मनन चिंतनानं, परमेश्वराच्या प्रगाढ भक्तीनं आपलं मन हळूहळू शुद्ध व्हायला लागतं आणि शुद्ध मनाने आपण ईश्वराकडे आपली सगळी बुद्धी वळू लागते. आणि अध्यात्म योगामध्ये म्हणूनच असं म्हटलेलं आहे की आपल्या इंद्रियांना सतत नावं ठेवत बसण्यापेक्षा, बर का, म्हणजे आपण काय म्हणतो की त्यांनाच त्या बाह्य उपभोगांची सवय लागलेली असते. पण असं न करता, ठीक आहे, इंद्रियांना बाह्य विषयांची गोडी लागली, मग आता काय करावं, तर आता त्याच इंद्रियांना ईश्वर स्वरूपाकडे आपण वळवावं. डोळ्यांनी आपण ईश्वराचं रूप बघावं, वाणीने सतत परमेश्वराचं कौतुक गावं आणि ऐकावं. अशा प्रकारे आपल्या इंद्रियांना सात्विक पद्धतीनं जर ईश्वर प्रेमाची सवय लावून दिली तर आपली इंद्रिय ही विषय सुखांकडे न वळता ईश्वर भक्तीकडे त्यांची नजर जायला लागेल. त्यामुळे अध्यात्म योगामध्ये परमेश्वरावरील उदंड भक्ती ही अगदी अनिवार्य आहे. परमेश्वरावरची उदंड प्रीती, गाढ विश्वास, गाढ श्रद्धा म्हणजे परमेश्वरावरची अनन्य शरणता म्हणजेच अनन्य भक्ती होय. या भक्ती मार्गावरून आपल्या चालताना आपण अनेक संत महात्म्यांचं जीवनचरित्र आपण बघत आलेलो आहोत. अशाच एका संत श्रेष्ठ व्यक्तीची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. संत श्रेष्ठ भानुदास, बर का, संत श्रेष्ठ भानुदास. जन्म 1448, मृत्यू 1513. पैठणला त्यांचा जन्म झाला.
त्यांना अतिशय लहानपणापासूनच विठ्ठल भक्ती ही त्यांच्या मनामध्ये रुजलेली होती. व्यवसायाने ते कापड विकत असत, परंतु तरी सुद्धा व्यवसाय करून झाला की त्यांचं मन परमेश्वराकडे ओढ घेऊ लागे आणि कीर्तन प्रवचन या माध्यमातून ते लोकांचं प्रबोधन करत असत. पंढरपूरला ते विठ्ठलाचं कीर्तन, भजन, अभंग या माध्यमातून लोकांना कसं चांगलं वागावं, सात्विक शुद्ध मन ठेवण्यासाठी काय काय उपाय करावेत वगैरे ते त्यांना उपदेश करत असत, समजावून सांगत असत. बघता बघता त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली. आणि एके दिवशी झालं काय की पंढरपूरचा विठोबा जसं त्यांचं दैवत, तसंच विजयनगरचा राजा हा सुद्धा परम विठ्ठल भक्त होता. त्यानं विठोबारायांचं दर्शन घेण्यासाठी तो पंढरपूरला आला. डोळे भरून आपल्या दैवताकडे त्यानं बघितलं आणि मग विठोबारायाला त्यानं अगदी कळवळून साद घातली की तू वर्षानुवर्ष पंढरपूरला राहतोयस, आता मी सुद्धा तुझा परम भक्त आहे, त्यामुळे तू माझी विनवणी ऐक. माझ्या बरोबर तू आता विजयनगर साम्राज्यामध्ये तिथे ये, असं माझं आग्रहाचं निमंत्रण आहे. मी तुला अत्यंत सुखा समाधानामध्ये ठेवीन. अत्यंत सुंदर असं देऊळ तुझ्यासाठी मी बांधून घेतलेलं आहे. आता विठोबाराया पडले संकटात, कारण हा जो राजा होता कृष्णदेवराय, तोही अत्यंत लाडका असा त्यांचा भक्त होता. आता भक्ताला नाही कसं म्हणायचं, काय करावं, पंढरपूर सोडून जायचं, तेही विठोबाच्या जीवावर आलेलं होतं. मग त्यानं एक युक्ती केली बर का. त्यानं भानुदासांना अट घातली. कृष्णदेव रायांना त्यानं अट घातली की मी तुझ्या बरोबर तुझ्या राज्यामध्ये येईन, पण माझी एक अट आहे. कोणती अट? राजानं विचारलं. हे बघ, आता या देवळातनं मी बाहेर पडलो की तुझ्या राज्यातील देवळामध्ये जाईस तोपर्यंत मला तू खाली ठेवायचं नाहीस. विठोबारायांनी ही अट घातली आणि ते मनातले मनात हसले, कारण ही कठीण अशी गोष्ट राजा पूर्ण करू शकणार नाही असं त्यांना वाटलं. परंतु राजानं ताबडतोब लोक जमा केली. त्याच्या राज्यातील लोकांना त्यांनी सांगितलं, काही लोक आलेलीच होती, अजून त्यानं बोलवायला सांगितली आणि रस्त्यावर दोन्ही बाजूला आपले सैनिक, आपली प्रजा त्यानं उभी केली आणि एका हातातून दुसऱ्या हातात अशा प्रकारे ती मूर्ती खाली न ठेवता अगदी सुखरूपपणे विठोबाराया त्याच्या राज्याच्या मंदिरामध्ये जाऊन पोचले. म्हणजे विठोबाराया मनातून अगदी निराश झाले की त्यानं ही अट सुद्धा आपली पूर्ण केली. आता काय करावं? त्या अत्यंत सुंदर सोन्या चांदींनी मढवलेल्या, हिरे रत्न माणकांनी सजवलेल्या अशा सुंदरशा देवळामध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आता काय करू? काय युक्ती करू आणि परत पंढरपूरला जाऊ? पंढरपूरच्या आठवणीनं विठोबारायांना अतिशय वाईट वाटत असे आणि डोळ्यातनं अश्रू वाहत असत. मग एके दिवशी जेव्हा राजा त्यांचं दर्शन घेण्यासाठी आला, तेव्हा विठोबाराया म्हणाले, हे बघ, माझी अजून एक अट आहे. माझ्या कोणत्याही भक्तावर, नीट आहे, माझ्या कोणत्याही भक्तावर तुझ्याकडून जर काही अपराध घडला, काही त्याच्यावर अन्याय झाला, तर मात्र
मी इथे एक क्षणभर सुद्धा थांबणार नाही, हे तू लक्षात ठेव. राजा बघायलाच लागला, मी कशाला कुणावर अन्याय करू, कारण तो तर अतिशय प्रजाहितदक्ष आणि कर्तव्यशील, अतिशय ममता त्याच्या मनामध्ये प्रजेबद्दल होती, असा तो कर्तव्य दक्ष प्रेमळ राजा होता. तो कशाला कुणावर अन्याय करील असं त्याच्या मनामध्ये येऊन गेलं, पण तो काही बोलला नाही. आणि मग नंतर काही दिवसांनी आता वारीची लगबग सुरू झाली. सगळे वारकरी पंढरपूरला विठोबारायाचं दर्शन घेण्यासाठी येणार आणि मंदिरामध्ये तर विठोबारायच नाही. आता काय करायचं? सगळ्या लोकांना अतिशय चिंता पडली की काहीही करून विठोबारायांना पंढरपूरला आणण्याची गरज आहे. मग त्यांनी संत श्रेष्ठ भानुदासांना त्यांनी सांगितलं आणि ते म्हणाले की ही जबाबदारी तुम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे पेलू शकाल असा आमचा विश्वास आहे, आणि त्यामुळे तुम्ही आता विजयनगर मध्ये जा आणि पंढरपूर मध्ये आणण्यासाठी तुम्ही तिकडे जा आणि आपल्या विठोबारायांना तुम्ही घेऊन या. ठीक आहे, आता काय करणार? लोकांनी त्यांच्यावर एवढा विश्वास दाखवला, ते नाही कसे म्हणणार. ते विजयनगर साम्राज्यामध्ये गेले. रात्र झाली होती जेव्हा ते त्या देवळामध्ये गेले. देवळाला कडी कुलप लावलेली होती आणि पहारेकरी काही कुठे दिसत नव्हता. तेव्हा भानुदासांनी, ते थकून गेले, त्यांनी विचार केला आपण इथेच थोडा वेळ बसावं. पण आतमधनं विठोबारायांनी बघितलं रे, भानुदासांना बघितलं आणि त्यांची खात्री पटली, मी आता नक्कीच पंढरपूरला जाणार. त्यांना इतका काही आनंद झाला, ते अक्षरशः धावत धावत देवळातनं असे बाहेर पडले गाभाऱ्यातनं, आणि प्रत्यक्ष देवच बाहेर पडल्यावर बाहेरची कडी कुलप सुद्धा पटापटा तोडली गेली आणि विठोबारायांनी भानुदासजींना मिठी मारली. अचानकपणे प्रत्यक्ष देवांनीच आपल्याला येऊन भेटावं हे बघून भानुदासजींच्या डोळ्यातनं अगदी गळागळा आनंदाश्रू वाहू लागले आणि त्यांचे डोळे मिटलेले होते. त्या एका क्षणामध्ये बरखा, त्या एका क्षणामध्ये विठोबारायांनी काय करावं? आपल्या गळ्यातील जो सगळ्यात जाडजूड भक्कम सोने चांदीचा रत्नमाणकांनी सजवलेला जो हार होता, तो अलगद त्यांनी भानुदासजींच्या गळ्यामध्ये घातला. भानुदासजी प्रेमानं, भक्तीनं एवढे काही भारावून गेले होते की त्यांना मुळी काही समजलंच नाही की आपल्या गळ्यामध्ये विठोबारायांनी हार घातला ते. मग त्यानंतर गळा भेट झाल्यानंतर विठोबाराय परत आतमध्ये गेले, परत कडी कुलप लागली आणि मग पहाटेच्या वेळेला भानुदासजींनी असा विचार केला की आपण आता थोडा वेळ नदीच्या किनारी जाऊन जरा कीर्तन करूया आणि मग नंतर परत आपण देवळामध्ये येऊया. भानुदासजी नदीवर गेले. आपल्याच एका भक्तिप्रेमामध्ये बुडलेल्या त्या संत महात्म्यानं आपल्याच भक्ती रसामध्ये बुडून जाऊन शांतपणे हलक्या आवाजात अभंग म्हणायला सुरुवात केली. आता इकडे काय झालं? पहाटेच्या काकड आरतीला राजा आज जाणार होता, त्याप्रमाणे तो गेला. बघतो तो काय की विठोबांच्या गळ्यातला नेहमीचा हार त्याला काही दिसला नाही. असं कसं झालं? एवढं देऊळ कडे कुलपात बंदोबस्त असतं, कोण येणार आणि कोण देवाचा हार चोरणार? त्यानं ताबडतोब पहारेकऱ्यांना आज्ञा केली की बघा बघा बघा, तो चोर काही कुठे लांब गेला नसेल, जरा शोधून आणा त्याला.
पारेकरी शोधता शोधता नदीच्या काठावर गेले. बघतो तो काय, भानुदास महाराज डोळे मिटवून शांतपणे अभंग गात होते आणि त्यांच्या गळ्यामध्ये या पारेकरांना तो हार दिसला. मग काय, त्यांनी ताबडतोब बुचक्या बांधल्या आणि त्यांना राजासमोर आणून उभं केलं. राजानं त्यांच्या गळ्यातला तो हार बघितला आणि त्याला अतिशय संताप आला. एखाद्यानं भगवंतांच्या गळ्यातील हार चोरावा म्हणजे काय? काही चौकशी न करता भानुदास महाराजांना काही स्पष्टीकरण देण्याची संधी सुद्धा राजानं दिली नाही. काही त्यांचं ऐकूनच घेतलं नाही आणि त्यानं पारेकरांना म्हटलं की याला तुम्ही सुळावर चढवा बर का. भानुदास महाराज काय करणार, ते बिचारे सांगण्याचा प्रयत्न करत होते की मी देवाच्या गळ्यातील हार चोरला नाही, पण कोण त्यांचं ऐकून घेणार. पारेकरी त्याला घेऊन नदीच्या काठी गेले, परंतु त्यांच्या आघाड भक्तीमुळे त्या सुळाचं पाणी पाणी झालं आणि परत त्यांना राजाकडे ते घेऊन आले. ते ऐकल्यानंतर राजाला असा मनामध्ये प्रश्न पडला की अरे मी काही चूक केली की काय. काहीही चौकशी न करता मी या व्यक्तीला सरळ सुळावर नेण्याची आज्ञा केली. चुकलंच आपलं. आणि मग त्यांनी जेव्हा त्यांच्याकडनं सगळं ऐकलं की असे असे ते विठ्ठल भक्त आहेत, ते ऐकल्याबरोबर राजांनी त्यांना सोडून दिलं. सॉरी. राजानं त्यांना, जेव्हा भानुदास महाराज म्हणाले की मी विठ्ठलाचा परम भक्त आहे, तेव्हा पुढे काही न ऐकता राजानं त्यांची क्षमा मागितली आणि घाईघाईनं तो देवळामध्ये गेला. आणि विठोबा रायांसमोर त्यानं सगळं कबूल केलं की अशी अशी माझ्या हातून चूक घडली, आणि मी काही विचारपूस न करता त्याला सरळ सुळावर देण्याची आज्ञा केली. विठोबाराय आता काय, त्यांना माहितीच होतं हे सगळं. ते मनातल्या मनात असले आणि मग वरकरनी गंभीर आव आणून ते म्हणाले, आता काय बरं करायचं राजा, मी तुला म्हटलं तर की माझ्या कुठल्याही भक्तावर अन्याय होता कामा नये, पण तू ते ऐकलं नाहीस. आता मला इथे थांबणं शक्य नाही. राजाचा अगदी नाईलाज झाला, तो खजील झाला आणि त्यानं देवांना परवानगी दिली. त्याबरोबर विठोबारायांनी मनातल्या मनात तुणकन उडी मारली. भानुदासजी आले, त्याला म्हणाले, बाबा चल 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 लवकर, मला लवकर इथनं घेऊन चल. भानुदास महाराज म्हणाले की मी एवढ्या मोठ्या मूर्तीला मी पंढरपूर पर्यंत कसा घेऊन जाऊ. तेव्हा विठोबाराय म्हणाले, तू काही काळजी करू नकोस, मी सूक्ष्म रूपामध्ये अवतार घेतो आणि तू त्याप्रमाणे माझ्या सूक्ष्म मूर्तीला घेऊन तू पंढरपूरला जा. त्याप्रमाणे भानुदास महाराजांनी ती छोटीशी मूर्ती त्यांनी हातामध्ये घेतली, भक्तिभावानं तिला नमस्कार केला आणि ते जपा जपा पंढरपूरच्या दिशेनं जाऊ लागले. पंढरपूरला ते जेव्हा जाऊन पोचले तेव्हा मग विठोबारायांनी आपलं पूर्व रूप त्यांनी धारण केलं. पुन्हा त्यांची गाजत वाजत पंढरपूरच्या देवळामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि अशा प्रकारे भानुदास महाराजांनी त्यांची जबाबदारी समर्थपणे
पेलली. आता मात्र विठोबारायांचा पत्ता पंढरपूर हाच आहे. या भक्ती योग मार्गावरून चालताना हळूहळू भक्ताला सर्वत्र परमेश्वराचं दर्शन होऊ लागतं. प्रत्येक व्यक्ती ही त्याला ईश्वर स्वरूप वाटू लागते आणि अशा प्रकारे अनन्य भक्तीने परमेश्वराला शरण जाऊन भक्ती मार्गाने सुद्धा तो मोक्ष प्राप्ती करू शकतो. याच्यावरून मला एक अत्यंत सुंदर आणि प्रभावी असा एक मंत्र मला तुम्हाला सांगावासा वाटतोय. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये हा मंत्र आलेला आहे आणि हा मंत्र आपण जेव्हा पूजा करतो, परमेश्वराची पूजा करून झाल्यानंतर जेव्हा सगळेजण आरती प्रसाद म्हणून डोळ्याला लावतात तेव्हा हा मंत्र म्हटला जातो. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांति कुतोयमग्नि त्वमेव भांतम अनुभाति सर्वम तमेव भांतम अनुभाति सर्वम तस्य भासा सर्वविदम विभाति. या मंत्राचा अर्थ असा की सूर्य तिथे प्रकाशत नाही, म्हणजे परम तत्वाचं परमेश्वराचं जे ऊर्जा स्थान आहे तिथे सूर्य प्रकाशत नाही, चंद्र प्रकाशत नाही, तारे तिथे प्रकाशत नाही, विजाई तिकडे कडाडत नाहीत, अग्नी सुद्धा त्याचा प्रकाश तिथे प्रज्वलित करत नाही. जेव्हा ते परमतत्व जेव्हा प्रकाशत तेव्हा त्याच्या प्रकाशण्यानंतरच सर्व सूर्य चंद्र तारे हे उजळून निघतात. केवळ त्याच्याच म्हणजे परमेश्वराच्या दिव्य प्रकाशामुळे सूर्य तारे अग्नी हे सर्व जगत हे सर्व प्रकाशमान होतं. हा मंत्र परमेश्वरासमोर पूजा आणि आरती करताना म्हटला जातो. म्हणजे त्याचा सांकेतिक अर्थ असा घ्यायचा आहे की सूर्य चंद्र तारे हे सुद्धा जिथे परमेश्वराला प्रकाशित करू शकत नाही तिथे हा माझा छोटासा दीप हा तुला कसं काय प्रकाशित करू शकेल. परंतु तरी सुद्धा मी तुला अनन्य भक्तीनं शरण आलेलो आहे, त्यामुळे माझी ही आरती आणि दीप प्रकाश याचा तू स्वीकार करावास अशी माझी नम्र विनंती आहे. कारण त्याच्याच कृपा प्रसादामुळे आपलं जीवन हे कार्यक्षम झालेलं आहे. त्यामुळे आरती पूर्ण झाल्यावर आपण दिव्याच्या ज्योतीवर हात ठेवून प्रसाद रूपी असा तो दिव्यांचा प्रकाश आपल्या डोळ्याला लावतो. तेव्हा जणू काही आपण असं म्हणत असतो की या छोट्याशा दीप प्रकाशानं परमेश्वराचं दिव्य रूप आम्हाला आमच्या समोर प्रदर्शित झालेलं आहे आणि त्या परमेश्वराच्या दिव्य प्रकाशमय अशा ऊर्जा तत्वामुळं बर का, तोच तर सगळ्याचा मुख्य मूळ असा स्रोत आहे. तो प्रकाशमान आहे म्हणून हे सगळं जगत प्रकाशमान आहे. त्यामुळे या प्रकाश दीपामुळे ज्याच्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे आणि त्याच्यामुळे माझ्या वृत्ती माझे विचार हे सुद्धा चांगल्या प्रकारे प्रकाशित होऊ देत.
आता बघूया कपिल मुनींनी देवाहुती मातेला जे सांख्य दर्शन किंवा सांख्य दर्शन तत्वज्ञान जे त्याने सांगितलं ते आपण बघूया. सांख्य दर्शन हे तत्वज्ञानाच्या प्रमुख 6 दर्शनांपैकी एक आहे. कोणती 6 दर्शन आहेत? वैशेषिक जे कणाद ऋषींनी निर्मिलेलं आहे, मग न्याय हे गौतम ऋषींनी निर्मिलेलं आहे, योग पतंजलींनी, सांख्य कपिल मुनींनी, पूर्वमीमांसा जैमिनी आणि उत्तर मीमांसा महर्षी व्यासांनी, अशी आपल्या हिंदू तत्वज्ञानामध्ये एकूण 6 प्रमुख दर्शन आहेत. सांख्य सिद्धांत हा द्वैत सिद्धांत सांगतो. म्हणजे काय की ब्रह्मांडामध्ये 2 स्वतंत्र सत्यता आहेत. एक आहे पुरुष आणि दुसरं आहे प्रकृती. म्हणजे काय? प्रकृती म्हणजे अख्खं जगत, अख्खी सृष्टी, अख्खं ब्रह्मांड, आणि पुरुष म्हणजे जो चैतन्य तत्व या जगताला देतो तो पुरुष. कपिल मुनींनी ज्ञानानं मोक्ष प्राप्ती होते हे तत्व मांडलं. सांख्य दर्शनामध्ये हे प्रकृती एका बाजूला म्हणजे जगत आणि दुसऱ्या बाजूला त्याला चैतन्य देणार चैतन्य तत्व पुरुष, हे असे 2 वेगवेगळे स्वयंभू स्वतंत्र तत्व आहेत असं प्रतिपादन केलं. प्रकृती ही त्रिगुणी आहे. सत्व, रजो आणि तमो अशा 3 गुणांनी मिळून ही प्रकृती बनलेली आहे. ती जड आहे. तिच्यामध्ये चैतन्य हे पुरुष त्याच्यामध्ये प्रदान करतो. प्रकृती ही कर्ता आहे. सगळं काही करणारी ही प्रकृती आहे. पुरुष हा अकर्ता आहे. पुरुष आणि प्रकृती या दोघांच्या संयोगामुळे हे अख्खं जगत, अख्खं ब्रह्मांड उभं राहिलेलं आहे. पुरुष म्हणजे चैतन्य ऊर्जा तत्व किंवा आत्मतत्व. हे तत्व प्रकृतीमध्ये शरीरामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाला जीवात्मा असं म्हटलं जातं. सांख्य सिद्धांतामध्ये एकूण 25 तत्व मांडलेली आहेत. म्हणजे मूळ प्रकृती जी अव्यक्त सूक्ष्म आहे अशी मूळ प्रकृती, जे स्वतंत्र तत्व आहे मूळ प्रकृती. मग त्याच्यानंतर बुद्धी, अहंकार, 5 तन्मात्र, 5 महाभूत, 10 इंद्रिय, मन आणि पुरुष असे मिळून 25 तत्व सांख्यांनी मांडलेली आहेत. आणि सांख्य दर्शनाप्रमाणे मोक्ष प्राप्ती कशा प्रकारे होते? तर व्यक्ती जेव्हा प्रकृती आणि पुरुष या दोघांमधील भेद जेव्हा ती जाणते तेव्हा, आणि ती समजून घेते, काय समजून घेते व्यक्ती? की सगळं काही करणारी ही प्रकृती आहे. म्हणजे कसं आहे ना, की आपलं शरीर जे आहे ते प्रकृतीपासून बनलेलं आहे. म्हणजे प्रकृतीचा एक घटक आणि दुसरा घटक आहे पुरुष, म्हणजेच ईश्वरीय चैतन्य शक्ती. असं हे मिश्रणाने आपलं शरीर बनलेलं आहे, मिश्रण झालेलं आहे. प्रकृती आणि पुरुष या दोन्ही घटकांचं मिश्रण म्हणजे आपलं शरीर आहे. तर जेव्हा व्यक्ती समजून घेते, दोघांमधला फरक समजून घेते आणि सगळं जे काही करते ते शरीर आहे, ते प्रकृती आहे, ती करते आहे आणि करणारा हा साक्षी चैतन्य आहे, हे जेव्हा त्याला कळून चुकतं तेव्हा त्याला मोक्ष मिळतो. कारण जोपर्यंत हे अज्ञान आपल्यामध्ये असतं,
जोपर्यंत हे अज्ञान आपल्यामध्ये असतं, आतापर्यंत मला ही जाणीव नाही. मी काय समजते की मी म्हणजे शरीर आणि मन म्हणजे प्रकृती आहे आणि मीच तर सगळं करणारी आहे. आणि त्यामुळे मी करता, मी भोगता हा अहंकार आपला सदैव जागृत असतो. आणि या अहंकारामुळे मीच करणारी, मीच भोगणारी, मीच काय ते सगळी, या वृत्तीमुळे मी त्या कर्म केले की त्याच्या कर्मफळांच्या बंधनामध्ये मी अडकून जाते. अशा प्रकारे अज्ञानातून कर्म तयार होतं, कामना तयार होतात आणि जन्म मरणाची साखळी ती तयार होते आणि आपण सदैव जन्म मरणाच्या साखळीमध्ये अडकून पडतो. जेव्हा आपल्याला आपल्यातील ईश्वरीय तत्वाचं ज्ञान होतं तेव्हा आपण मुक्त होतो. तेव्हा आपल्याला कळतं की आपलं खरं स्वस्वरूप हे चैतन्य तत्व आहे. त्यामुळे मी करता, मी भोगता हा अहंकार त्यामध्ये विलीन होतो आणि अहंकाराचा नाश झाला की आपल्याला मोक्ष मिळतो. त्यामुळे कपिल मुनींनी सत्संगावर भर दिलेला आहे. एकीकडून आपण भक्ती करायची आहे आणि दुसरीकडून वैराग्याची भावना मनामध्ये प्रज्वलित करायची आहे. आपले सगळे इंद्रियांचे विषय बाजूला करून आपले विचार, आपले भावना, हे सगळे विकार, विचार, भावना आता ईश्वराकडे आपण केंद्रित करायचं आहे आणि त्याद्वारे आपल्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. असं हे सांख्य दर्शन कपिल मुनींनी मांडलेलं आहे. अशा प्रकारे एपिसोड 11 मी इथे समाप्त करत आहे. तृतीय स्कंदाची समाप्ती सुद्धा इथे या बरोबरीने होत आहे. या एपिसोडची जरी मी सांगता करत असले तरी सुद्धा तरी सुद्धा अनेक विषय, आता भागवताचा पुढचा भाग घेऊन त्यानंतर अनेक विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. माझी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे की कृपया अमृताचे डोही या माझ्या चॅनलला तुम्ही शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं अशी माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, भगवान रामचंद्र महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, मंगल मूर्ति मोरया. जय जय राम, राम कृष्ण हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी हरी.